1 दालचिनी, लवंग, मिरे, सुंठ, जायपत्री व खडीसाखर समभाग एकत्र करावे. हे अर्धा चमचा मिश्रण मधासह सकाळ संध्याकाळ घ्यावे. 2 अडुळशाची पाने वाफवून रस काढावा व 2 चमचे रसात मिसळून चिमूटभर दालचिनीचे चूर्ण टाकून मधासह दिवसातून 3 वेळा घेणे. 3 दम्याचा तीव्र वेग असता आल्याचा रस मध हे मिश्रण वारंवार चाटवावे. 4 दम्याचा रोग तीव्र असता लवंग वेलची पूड घालून विड्याची पाने चघळून खावे व हळूहळू रस गिळत राहावा. 5 दम्याचा तीव्र वेग असता कोमट तीळ तेलात थोडेसे मीठ घालून छाती व पोटावर हलक्या हाताने चोळावे. संतुलन अभ्यंग तेलाचाही उपयोग होतो. उकळत्या पाण्यात लवंग, तुळशी, ओवा, अक्कलकारा, कापूर यापैकी मिळतील तेवढ्या गोष्टी टाकून वाफारा घ्यावा किंवा निलगिरी वा लवंगाच्या तेलाचा वाफारा घ्यावा. 6 दम लागत असताना रुईच्या पानास तेलाचे बोट लावून तव्यावर गरम करावे व त्याने छाती व पोटाला तेल लावून शेकावे. 7 कपभर पाण्यात थोडे किसलेले आले उकळावे व गाळल्यावर खडीसाखर, चिमूटभर कापूर व थोडा हिंग घालून गरम असताना घोट घोट प्यावे. याने दम लागायचा कमी होतो. 8 दमा असताना गवती चहा, तुळशीची पाने, दालचिनी टाकून केलेला चहा नियमित प्यावा. 9 दम्याचा त्रास असता वर्षभर विशेष त्रास होतो. त्या ऋतूत सकाळी 1 कप पाण्यात 1 चमचा मध घालून घ्यावा. पाणी गरम नसावे. 10 जेवणात फोडणीत लसणाचा वापर दम्यासाठी उपयुक्त ठरेल. 11 दम्याचा आवेग कमी करण्यासाठी 8 ते 10 थेंब दालचिनीचे तेल साखरेत मिसळून खावे. 12 आल्याचा रस, विड्याच्या पानाचा रस व मध समप्रमाणात एकत्र करून घ्यावा. वरीलपैकी तुम्ही कोणताही उपचार करू शकता.